ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। मंगळवेढा येथील दुहेरी खून खटल्यातील आरोपीस जामीन मंजूर। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मंगळवेढा येथील शनिवार पेठ येथे घडलेल्या खून खटल्यातील आरोपी विमल अंबादास पाटील हिस पंढरपूर येथील मे जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्या कोर्टाकडून नियमित जामीन मंजूर झालेला आहे। यात हकीकत अशी की शनिवार पेठ मंगळवेढा येथील आरती रामचंद्र चौगुले हिचा 2019 साली देगाव तालुका मंगळवेढा येथील अमोल अंबादास पाटील यांच्याशी विवाह झालेला होता। यातील अमोल हा लग्नापूर्वी पुणे येथे नोकरीस होता, परंतु लग्नानंतर काही दिवसांनी पत्नीसह गावाकडे येऊन राहिला। त्यानंतर काही दिवसांनी आरती ही प्रसूतीसाठी आपल्या माहेरी गेलेली होती। प्रसूतीनंतर अमोल हा आरतीला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आपल्या आईवडिलांसोबत आरतीचे घरी दिनांक 27/5/2025 रोजी गेला, परंतु आरती व तिचे आई व भाऊ यांनी तिला सासरी पाठवण्यास नकार दिला व आरती म्हणाली की मला अमोल हा पैशासाठी त्रास देत आहे व काही कामधंदा करीत नाही, म्हणून मला नांदावायचे नाही। मी मंगळवेढा कोर्टात पोटगीसाठी व घटस्फोटासाठी केस दाखल केली आहे। याचे रूपांतर वादात होऊन अमोलची आई विमल हिने आरती हिस पकडून ठेवले व अमोलने आरतीचे पाठीत व पोटात चाकू खोपसल्याने आरतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची फिर्याद आरतीची आई सोनाली रामचंद्र चौगुले हिने मंगळवेढा पोलिसात दाखल केलेली आहे। सदर मारहाणीत आरतीची आई व भाऊ हे देखील जखमी असल्याचे तक्रारीत नमूद आहे। सदर वाद सुरू असताना आरतीचा भाऊ प्रसाद व आई सोनाली यांनी अमोलचे वडील अंबादास पाटील यांचे तोंडावर व डोक्यात विटा घातल्याने ते रक्तबंबाळ होऊन जागीच पडून राहिले। त्यानंतर अंबादास यांना उपचारासाठी सोलापूर येथील हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्याची फिर्याद ही मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली आहे। सदर गुन्ह्यामधील प्रति केसेस पंढरपूर येथील मे जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित आहेत। सदर सेशन केस नंबर 97/2025 मधील आरोपी नामे विमल अंबादास पाटील हिचे वतीने जामीन अर्ज मे कोर्टात दाखल केलेला होता। सदर जामीन अर्जाच्या अनुषंगाने आरोपीचे वकिलांचा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाला। आरोपीचे वकिलांनी कायदेशीर मुद्द्यांचा आधार घेत युक्तिवाद केला की आरोपी विमल ही तिचे जखमी पती अंबादास यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होती, तिने कोणताही गुन्हा केलेला नाही असा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सदर जामीन अर्ज पंढरपूर येथील मे जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांचे कोर्टाने दिनांक 9 जानेवारी रोजी मंजूर केलेला आहे। आरोपीच्या वतीने ॲड शिवराज पाटील, ॲड विशाल शंकर कदम, ॲड संगम मोरे यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सारंग वांगीकर यांनी काम पाहिले। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।